नमस्कार मंडळी, आता वाजले संध्याकाळचे 6 आणि सगळ्यांचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. इकडं माय पीठ चाळू राहिली. हा दळून आणला आज. आम्ही असं पोताडीत दळून आणतो आहे ना मा. हा डब्यात भरून देतो चालू. खायचं काम नाही राहत मग. हा, ही गव्हाची पोताडी आणली आम्ही एक नवं जुनं करायला आहे ना. हा म्हणजे आमचे गहू संपले होते, आता नवीन गहू निघले ना, तेव्हा मग ती देऊन टाकायची. हा ही गावातूनच आणली. तर बदलं समजा आहे ना. हा बदला आणला आणली. हा, तर मायचं चालू आहे पीठ चाळणं. पीठ चाळणं. इकडं स्वामीनी किरकिर करू राहिली. का ग, काऊन रडू राहिली? तिला भूक लागली बघा. तर तिला सॅरेलॅक देणं चालू आहे. सॅरेलॅक तिला आता खाऊ घालते म्हणजे थोडी शांत राहील. लय किरकिर करू राहिली ती. हाव ना, रडू राहिली. ओ नाही बेटा नाही. काय बाई, काय काय बोलती ती आता लय मोठं कळतच नाही. तिच्या डोळ्यावरचं काढ. इकडं सोन्या बनवून देवराला वाटतं आहे ना. पाणी गरम करून देतोय मी. पाणी गरम करायचं आणि त्याच्यात ते सॅरेलॅक टाकायचं. हो, अर्धा चमचा आणि खाऊ घालायचं. खाऊ घालायचं तिला सध्या. काय असं आहे ते संध्याकाळचं व्यायाम. म्हणजे आता जेवायचं की नाही, भूक लागली पाहिजे ना पोटभर. मग त्याच्यामुळे ती आधी व्यायाम करते मग जेवती आहे ना बेटा. समू झालं बेटा बस. तर आज आहे सोनूच्या पप्पाला उपवास बघा. तर सोनूच्या मम्मीच्या चॅनलवर मी म्हणजे माझ्या चॅनलवर रेसिपी टाकलेली साबुदाणा वड्याची. ती पण नक्की बघा. आणि कोंड्याचं औषध कसं लावलं मी आणि कोणतं लावलं ते पण टाकणार आहे मी. ते पण बघा. आणि आज आम्ही करणार आहे चिल्याची भाजी. तर त्याची पण रेसिपी सोनूच्या पप्पाच्या चॅनलवर बघा. ओके, तर चिल्याच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे आज आम्ही. हा, तर मी तुम्हाला आज ती रेसिपी दाखवणार आहे. थांब बेटा. काय बेटा, काऊन रडती तू? भूक लागली भूक लागली तिला. तिला खाऊ घालते मी एकदा. तर बघा ताई पुढे रेसिपीचा व्हिडिओ. आता वाजले 7. माय भाकरी करू राहिली. शाळूच्या. हा, शाळू म्हणजे ज्वारी. हा तर आज आपण चिल्याची भाजी करणार आहे. ही अशी असती पायी बघा. मायनं वावरातून शेंडा खोडून आणली मक्काच्या आहे ना मा. हा मक्काच्या. तर मी मायला आता निवडून देतो. भाकरी झाल्या पा मायच्या. आता करू राहिली माय भाजी म्या मायला अशी निसून वगैरे दिली. आणि माय आता मी धुवून टाकते. हा, इकडं समू पा. असं नाही करू बाई. तसं नाही मारू. हे कोण दुखणं येत असतं बाई, दुखणं येत असतं. नाही बरं का समू, तसं नाही करू. असं करते. लाजले वाटते तिला. लाजले वाटते. लाजती आहे ना माणूस, दुसरीकडे पाहून घेते. बघी खाली बांधायला. मग लाजणे हा स्त्रीचा दागिना आहे. काय केलं तू त्याच्यात? आता ही भाजी धुतली हा, आणि आता ही शिजायला टाकू राहिली कढईत. अच्छा, पाणी टाकलं का पहिलं? हा पाणी टाकलं जरसं. अच्छा, याला शिजून घ्यायची. याला शिजून घ्यायची आता. ओके. तर आता तिखट तिखट काढूस तर कुटूस तर ती शिजून जाते. मिक्सर मध्ये काढणं नाही, कुठ नाही. नाही कुटूनच घेते आता. ओके, हिरवी शॉर्टकट मध्ये. हा हिरव्या मिरच्या शेंगदाणे. बर. आणि आता मायनं घेतलं पा तिखट कुटायला. याला मिक्सर मध्ये बी वाटते, पण आता आम्ही कुटूनच करणार आहे ना मा. हा कुटूनच करणार. तर मिरच्या भाजून घ्यायच्या कच्च्या. नाही कच्चाच आहे. अच्छा, मिरच्या कच्च्या घ्यायच्या, शेंगदाणे बी कच्चेच. हा लसूण, जिरं आणि मीठ एवढंच लागतं याला. लसूण कढईत कलसून घ्यायचं. जिरं हे आधी लाल होऊ द्यायचं लसूण अच्छा. जिरं आणि मग हे टाकायचं. अच्छा, लसणू कढईत कलसून घ्यायचा. ठीक आहे. बघतो ना आता आम्ही कशी करते तू. तर बघू शकता. मिरच्या कुटून घ्यायच्या पाहिल्या आहे ना. हा तर मिरच्या कुटून घ्यायच्या पाहिल्या. मग शेंगदाणे हा, आणि याची फोडणी द्यायची. अच्छा, लसणूची. हा
सशावानी शेचे डोळे. तर मायना शेंगदाणे आणि मिरच्या कुटून घेतल्या आहे ना मग. हा आता शेंगदाणे आणि मिरच्या कुठल्या. लसणाची 2-2 भाग करून घेऊ राहिली. हा मग 2-2च पाहिजे त्याला. आता हे कढईत तेल टाकू राहिले. हा आमचं फिक्स आहे 3 चमचे टाकत असतो आम्ही आहे हा ना. हा आता हे गरम झालं की लसूण टाकीन. अच्छा आता ही भाजी आटून घेते. हे चून टाकू राहिले आता इतकं. अच्छा. चून थोडंच लागतं भाजीला. मी ती घट्ट होती आहे ना. हा उगा थोडंसं टाकायचं आणि असं हटून घ्यायचं. असं आटून घ्यायचं आणि लसूण जिरे लाल झालं की सोडून द्यायचं हे. हा माझ्या चमच्यात चून आली कोण. गॅस वाढीव ना तू. कसं आहे मायच्या ज्या रेसिपी राहते ना एकदम साधे सिंपल राहते आणि त्यात एखादा आयटम नसला तरी मायला काही प्रॉब्लेम येत नाही. त्या दिवशी उडदाची डाळ होती, कांदाच नव्हता त्याला आहे ना. मग हा कांद्याची पाट टाकली होती. तू एकताई म्हणे रेसिपी सांगू का तुम्हाला. तर रेसिप्या जसं सामान असलं तशा रेसिपी राहत्या. बरोबर आहे का नाही. असं आहे पहिलं कसं. हा टाक तू टाक. लसूण टाकू राहिले. पहिली गरिबीची परिस्थिती होती आहे ना. मग हा पहिलं ते असलं ते. तर आठवड्याला बाजार राहायचा. समजा शनिवारी बाजार केला, गुरुवारी एखादा आयटम संपला तर शुक्रवार शनिवार जे आहे तर कसं जे आहे त्याच्यातच आहे की नाही. हळद नसली तर बिन हळदीची भाजी, मसाला नसला तर बिन मसाल्याचं, तेल नसलं की तसंच. बिन तेलाचं. हा हा त्याच्यामुळं मायला काही रेसिपी सांगू नका. बरोबर आहे की नाही मा. हा बरोबर आहे. तर आता हे लसूण टाकला लाल झाला आता जिरे टाकू राहिले. हा जिरं टाकलं मायनं. आता टाकणार माय तिखट. मिरच्या आणि शेंगदाण्याचा कूट. हा हे पा असं खलबत्त्यात कुटून घ्यायले. लसूण मस्त लाल होऊ द्याला आणि हे टाकलं. आता याला खरं तर मिक्सर मधून काढायला पाहिजे पण मग आता सेम झाला. हा शॉर्टकट मध्ये. हा आता याला चांगलं तळायचं आहे ना. मग नाही आता जिरे टाकून ठसका होईल ना. बाळ आहे ना. बाळे घरात आहे ना. हा तर हे पहा आमचं हे पहा आता भाजी. हा जसं परिस्थिती असली तसं करतो आहे की नाही. हा लय तळूनही दिलं तुम्ही तळू द्या जरा. नाही तर आम्हाला पोरगी थंडीत घेऊन पळणं पडन बाहेर. झाली भाजी आता जसं काय आली गेलं तर. आणि हे पाणी चाललं आता. झालं मा झालं आता. उकळी फुटली की झालं. जा लगेच जेवून घ्यायचं. लगेच जेवून घ्यायचं आता. ओके. तर चला मंडळी जेवायला आता. आता वाजले 8. हा 8च वाजले. आणि समू काही झोपली नाही अजून. ती आम्हाला झोपी घालती मग झोपती ती. आपल्याला झोपी घालून बी झोपत नाही. तीच खेळत राहते. तेव्हाच पाहते. आज जरा लवकरच बसलो जेवायला कारण मला उपाशी लय भूक लागली आणि भाजी बी झाली आणि भाकर बी झाली. आता हो माय ताटं करू राहिली. निकिताचं किती झालं का वास्ट टाईम. तिचा वॉच टाइम झाला 4300 घंटे वर झाला. अच्छा पण तिला सबस्क्रायबर्स कमीच पडू राहिले. किती झाले. 700 का 750 असं काहीतरीच आहे. मी विनंती केली होती माझ्या सगळ्या बहिणींना की तिला जाऊन सबस्क्राईब करा. कोणा केलं का. कोणा मान नाही ठेवला. कोणी सबस्क्राईब केलं निकिताला कमेंटमध्ये सांगा. मग मान ठेवायचा होता. 1000 सबस्क्रायबर करून द्यायचे होते. आता तरी ठेवा. तर तिचा फोन आला होता बघा आत्ता मला का मामा तुम्ही परत एकदा सांगा तुमच्या बहिणीला की मला सबस्क्राईब करा म्हणून. तर करा विनंतीला मान द्या माया. बाची म्हणन काय मामाची काही इज्जत नाही, बहिणी काही ऐकत नाही. करीन तर लवकर तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडं माय ताटं करू राहिली पहा. तुमच्या पप्पा मी आत्याकडे नेऊन घालते हिला. मग रोजच पोट नाही भरत. तिला मांडीवर घेतलं ना मला ती जेवणच करता येत नाही. हा सांभाळ बांधतील जरसक. रडू नको देऊ म्हणा. हा आता सांगते. हा लहान्या मायाकडे चालली. अशी गुंडाळून पांढळून येते ना. जा. चलो येतो मग आम्ही. हा इकडं मुळा बी दे बाळा मला. आपलं ताट झालं पहा रेडी.
एकच नंबर. तर सोनूची मम्मी स्वामिनीला लहान मायजवळ सोडून आली आणि आता करतो आम्ही जेवणं. तर सोन्या, कशी झाली बाळा भाजी? मस्त आली. असं पण मी पहिल्यांदाच खवराला पण चांगली लागतीये. तू याच्या अगोदर चिल्याची भाजी खायला नाही? नाही, त्याला आवडतच नव्हते हिरव्या भाज्या काय म्हणलं की त्याला पहिले सांगायला काटा येतो मसाल्याच्या कर म्हणतो मसाल्याच्या. अच्छा, हिरवी भाजी नव्हती आवडत त्याला. नाही खायला पाहिजे बाळा, त्याच्यातून विटॅमिन्स भेटते आता खातो ना बाबा. आणि पोट पण साफ राहतं, लवकर पचती, मम्मी अंगी मला लागती. शाळेत पालक पनीर करून देणार आहे. अच्छा, सोमवारी ओके. तर चांगली झाली ना आता भाजी? मस्त झाली. कधी झाली का? छान झाली. छान झाली का? एकदम शुद्ध मध्ये आणला आज मायना तर. तर चला, भाजी खरंच छान झाली. या जेवायला. ब्लॉग इथंच थांबू. चला, धन्यवाद. बाय. बाय.